नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण जो पेपर TETचा सोडवला तो पेपर 2 होता आणि तो 6वी ते 8वी या वर्गासाठी होता. पेपर 2 मधील ते मराठी विभाग होता. आज आपण सोडवणार आहोत 2014चाच पेपर 1 जो झाला होता. पहा इथं 14 डिसेंबर 2014ला इयत्ता 1ली ते 5वी साठी. चला तर सोडवूया यातील मराठी विभाग. तर पहा, प्रथम दिलेत उतारा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे साधारणतः 31 पासून हे प्रश्न असतात 60 पर्यंत. तर उतारा वाचून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. तर उतारा काय करायचं की पहिल्यांदा उतारावरील प्रश्न वाचून घ्यायचे. कधी पण प्रश्न वाचले उतारावरचे आणि मग उतारांचे प्रश्न वाचून आपल्याला सेंट्रल आयडिया आपल्या लक्षात येते. मग उतारा वाचला की आपल्याला उत्तरे पटपट सापडतात. तर चला सुरुवात करूया. तर हा उतारा आहे, बघा, वाचून घ्या. आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते? उतार्यावरील पहिला प्रश्न. तर गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. इथं आलेला आहे पहा. गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती? अस्तित्वाची जाणीव. इथं आलेलं आहे बा. अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन नाही? प्रश्न कसा आहे? कोणत्या प्रकारचे साधन नाही? तर पहा, स्थितीशीलतेचे हे पहा, कशाचे साधन नाही? स्थितीशीलतेचे साधन नाही हे आपले उत्तर आहे. बाकी ते कशाचे आहे? सामाजिक व आर्थिक विकासाचे, सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचे, व्यक्ती व सामाजिक परिवर्तनाचे शिक्षण हे साधन आहे. नाही कशाचे? तर स्थितीशीलतेचे. इथं म्हटलेलं आहे बघा, आधुनिक काळातील गतिमानता ह्या स्थितीशीलतेला हादरा देते. या वाक्यावरून आपल्याला समजते की पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल? तर दुसऱ्याचा गुलाम होईल. तर पॅरेग्राफच्या शेवटच्या वाक्यात आहे पहा, शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होईल. म्हणजेच मानव शिक्षणाच्या अभावी काय होईल? दुसऱ्याचा गुलाम. पर्याय क्रमांक 4. 35 प्रश्न पहा. 35वा, ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ग्राह्य म्हणजे मानणे, घेणे, आणि त्याज्य म्हणजे त्याग करणे. ग्राह्यचा विरुद्धार्थी काय होणार? त्याज्य. ग्राह्य, त्याज्य. माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर अर्थ न बदलता होकारार्थी वाक्य करायचे असताना काय करायचं की याचा विरुद्धार्थी शब्द घ्यायचा. माधव भित्रा नाही म्हणजेच माधव काय आहे? शूर आहे. माधव शूर, भित्रा शूर. शूरच्या विरुद्धार्थी भित्रा, भित्राच्या विरुद्धार्थी शूर. आणि असा अपोजिट वर्ड वापरला आणि वाक्य बनवलं की ते होकारार्थी बनते. त्यानंतरचा प्रश्न पहा, पिसू या शब्दाचे योग्य अनेकवचन कोणते? तर पिसवा. काय? पिसवा. पिसू, पिसवा. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? मी रस्त्यात पडलो, आरोही लाडू खाते, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या जाईल. तर याच्यातील पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. काय? आरोही लाडू खाते. आरोही काय खाते? लाडू खाते. तर पहा, इथं आपण सकर्मक क्रियापद म्हणजे काय पाहूया. हे क्रियापदाचे प्रकार आहेत पहा. यामध्ये सकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची जरुरी लागते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ, गवळी धार काढतो. वरील वाक्यात धार हे कर्म आहे. या वाक्यामध्ये धार हा शब्द घेतला नसेल तर गवळी काढतो या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून येथे वाक्याला अर्थ पूर्ण करून देण्याकरिता धार या कर्माची गरज आहे. म्हणून वर दिलेल्या वाक्यातील काढतो हे सकर्मक क्रियापद आहे. तर ही सकर्मक क्रियापदाची व्याख्या आहे.
आता अकर्मक क्रियापद पाहूया. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ मी रस्त्यात पडलो. आता वरील वाक्यामध्ये कर्म नाही, परंतु तरीसुद्धा वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला आहे. म्हणजे इथे पडलो या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याकरिता कर्माची गरज भासलेली नाही. म्हणून पडलो हे अकर्मक क्रियापद आहे. पुढील प्रश्न पहा. डोंगरा एवढी हाव आणि तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर पर्याय क्रमांक 3. महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसते यालाच म्हणतात डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव. तुम्हाला म्हणी वाचायच्या आहेत. तुम्हाला 8वीच्या स्कॉलरशिप पुस्तकामध्ये खूप साऱ्या म्हणी मिळतील, त्या तुम्ही वाचून घ्या. कोणी कुणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? तर या ठिकाणी कोणी कुणास हसू नये, कोणी कुणाच्या ठिकाणी अंडरलाईन आहे आणि ते अनिश्चित सर्वनाम आहे. अनिश्चित सर्वनाम आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वनामाचे 6 प्रकार पडतात. त्यामध्ये पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. आता ह्यामध्ये तर काय आलंय, आपल्या प्रश्नामध्ये अनिश्चित सर्वनाम आलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कोणी कुणास हसू नये. तर याचा अर्थ काय? तर अनिश्चित म्हणजे काय की ते कोणत्या नामाबद्दल आले आहे की वाक्यात हे सांगता येत नाही. इथे एक वाक्य आहे पहा, लिहून घेऊ शकता. कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ तुला काय हवे आहे ते सांग. कोणी यावे, कोणी जावे. त्या पेटीत काय आहे ते सांग. कोणी कुणास हसू नये. कोण ही गर्दी. तर अशा प्रकारच्या ह्या सर्वनामांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात. तर तुम्हाला सर्वनामाचे सर्व प्रकार अभ्यासायचे आहेत, त्यांची उदाहरणे अभ्यासायची आहेत. पुढे पहा. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? विशेषण आलेलं आहे पहा. सर्व मुली, खूप लोक, काळा कुत्रा, दोन्ही भाऊ. तर ह्याच्यातलं गुणविशेषण ओळखायचं आहे आणि पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 काळा कुत्रा. विशेषणाचे प्रकार पहा. गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण, धातुसाधित विशेषण आणि अधिविशेषण व विधी विशेषण. अशा प्रकारे विशेषणाचे 5 प्रकार आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही माहिती व्यवस्थित वाचून घेऊ शकता. पहा. ओके, तुम्ही ही व्याख्या लिहून घेऊ शकता. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुण विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ मोठी मुले, आंबट बोरे, काळा कुत्रा, हिरवे रान, चांगली मुले, पिकलेला आंबा, म्हातारी माणसे, उंच मुलगा. पुढील प्रश्न पहा. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली या वाक्याचा काळ ओळखा. तर या वाक्याचा काळ आहे साधा भूतकाळ. आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. काळ व काळाचे प्रकार पहा. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि त्याचे 4 पोट प्रकार आहेत. साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. आता तिन्ही काळातील उदाहरणं दिलेली आहेत ते तुम्ही अभ्यासा. तर आपलं उत्तर काय येणार? साधा भूतकाळ. या ठिकाणी बघा मी पुस्तक वाचले, त्याप्रमाणे काय होणार? सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. पर्याय आपला कुठला? पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. ओके, पुढे पहा. आई म्हणाली, इच्छा असो नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआपच स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत? तर पहा, या वाक्यामध्ये 4 विरामचिन्ह आलेली आहेत. कोणकोणती? दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम आणि काय आलेलं आहे? पूर्णविराम आणि इथं संयुक्त
चिन्ह. अशा प्रकारे हे किती आलेले आहेत? 4 विरामचिन्हे. दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम, पूर्णविराम आणि संयुक्त चिन्ह. पहा, संयुक्त चिन्ह नाही, संयोग चिन्ह म्हणायचं असतं त्याला. तर इथं आहे पहा, संयोग चिन्ह. तर एकूण किती चिन्हे आलेली आहेत? 4 चिन्हे आलेली आहेत. तर मी ते थोडक्यात तुम्ही माहिती पहा विरामचिन्हाविषयी इथं दिलेले आहे. मराठीत प्रमुख विरामचिन्हे 9 आहेत. पूर्णविराम कुठं वापरला जातो ते पण बघा. नंतर अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह आणि अपसारण चिन्ह त्यालाच म्हणतात डॅश. अशा प्रकारे ही 9 विरामचिन्हे आहेत. त्यांच्या खुणा आणि त्यांच्या व्याख्या तुम्हाला आल्या पाहिजेत. ओके. पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. उपहार, अवजड, प्रतिकार, झुपकेदार. तर प्रत्यय हा शब्दाच्या शेवटी लावला जातो, त्यामुळे झुपकेदार हा आपला पर्याय आहे. बाकीच्या शब्दांना काय? बाकीचे शब्द हे उपसर्ग घटित आहेत. उपहार, अवजड, प्रतिकार हे उपसर्ग घटित आणि हा प्रत्यय घटित शब्द आहे. पाहायचं साधित शब्दाचे प्रकार आहेत. साधित शब्दाचे मुख्य प्रकार 2 आहेत, उपसर्ग घटित शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. तर उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? तर इथं व्याख्या आहे बघा. मूळ धातूच्या किंवा मूळ शब्दाच्या सुरुवातीला एक किंवा अधिक अक्षरे लावून जे साधित शब्द बनतात त्यांना उपसर्ग घटित शब्द म्हणतात. व या शब्दामध्ये सुरुवातीला जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. ह्याची काही उदाहरणे आपण पाहूयात. पहा, आता मूळ धातू आहे हर. मूळ धातू काय आहे? हर, हरण करणे, नेणे. तर वरील काय आहे? वरील मूळ धातूला वेगवेगळे उपसर्ग जोडल्यामुळे व तयार होणारे वेगवेगळे साधित शब्द म्हणजे उपसर्ग घटित शब्द पुढीलप्रमाणे आहेत. मात्र ते एकाच मूळ धातूला वेगवेगळे उपसर्ग जोडल्यामुळे बनणाऱ्या वेगवेगळ्या साधित शब्दांचे अर्थसुद्धा वेगवेगळे असतात. ते पुढीलप्रमाणे. आता आहार, आहार म्हणजे भोजन. विहार, विहार म्हणजे क्रीडा. परिहार, परिहार म्हणजे निवारण. अपहार, अपहार म्हणजे चोरी. संहार, संहार म्हणजे कत्तल. प्रहार, घाव. उपहार, नजराणा किंवा भेट. उपआहार. तर अशा प्रकारे हे उपसर्ग जोडून शब्द आलेले आहेत. आणखीन थोडी उदाहरणे इथं आहेत पहा, उपसर्ग जोडून आलेली. संस्कृत उपसर्ग लागून आलेले हे शब्द आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. एक मिनिट हा. ओके, तुम्हाला मिळालं तर तुम्ही आणखीन मिळवून वाचा. आता मराठी उपसर्ग जोडून बनलेले उपसर्ग घटित शब्द पहा. याचा आपण तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या, कारण मराठी उपसर्ग ओळखा किंवा फ्रेंच उपसर्ग ओळखा किंवा फारसी उपसर्ग ओळखा असं पण असतो शब्द. प्रश्न TETला मागे पडलेला आहे. त्यामुळे आता हे फारसी किंवा अरबी उपसर्ग जोडून आलेले शब्द आहेत पहा. स्क्रीनशॉट घ्या, वाचून घ्या. आता पाहूया प्रत्यय घटित शब्द. तर मूळ धातूच्या किंवा मूळ शब्दाच्या पुढे म्हणजे शेवटी एक किंवा अधिक अक्षरे लावून जे साधित शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय घटित शब्द म्हणतात. व या शब्दातील जी शेवटी एक किंवा अधिक अक्षरे जोडलेली असतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ मूळ धातू आहे जन, ह्याला जनन, जनक, जननी, जन्य. तर हे काय झाले? प्रत्यय घटित शब्द. आता ह्याचे पण पोट प्रकार आहेत, खूप सारी उदाहरणे आहेत. तर तुम्ही ती मिळवून त्याच्याविषयी डीप अभ्यास केला पाहिजे. पहा, अक, अ हे सगळे काय आहेत? प्रत्यय आहेत. अन, आ,
शेतकरी, तेलकट, यातलं करी, कट, माणुसकीमधलं की, हे सगळे प्रत्ययच आहेत आणि हे सर्व प्रत्यय घटित शब्द बनलेले आहेत पहा. मूळ धातूला शेवटला प्रत्यय लागून. फारशी प्रत्यय लागून बनलेले शब्द पहा. सौदागर, जादूगार, गुन्हेगार, बागवान, खुशी, मजुरी, नेकी, हमाली, बघा इथं अरबस्तान, तुर्कस्तान, कबरस्तान, नंतर गुलामगिरीमधलं गिरी, दुकानदार, अत्तरदानी, पीकदानी, चहादानी. अशा प्रकारे हे पहा किती प्रत्यय आहेत, खूप सारे प्रत्यय आहेत. अशा प्रकारे ही वेगवेगळी आपण उदाहरणे पाहिलेली आहेत फारसी प्रत्यय लागलेली. आता पुढचा प्रश्न पहा. पतीचा समानार्थी शब्द ओळखा. पती म्हणजे भर्ता. बाकीचे पहा कांता, दारा, जाया हे पत्नीचे समानार्थी आहेत आणि पतीचा समानार्थी कोणता आहे? भर्ता. तर तुम्ही समानार्थी शब्दांचा अभ्यास करणे, जास्तीत जास्त समानार्थी शब्द एका शब्दाचे जास्तीत जास्त समानार्थी शब्द आपण शोधले पाहिजे. तुम्हाला इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये खूप सारे शब्द आहेत, ते तुम्ही वाचून घ्या. आता इथं या ठिकाणी कविता आलेली आहे बघा. 46 ते 49 प्रश्नांची उत्तरे पर्यायातून आपल्याला शोधायची आहेत कविता वाचून. तर कविता वाचून घ्या. वासरू केव्हा हंबरू लागले. तर वासरू केव्हा हंबरू लागले, तर अंधार पडल्यानंतर वासरू हंबरू लागले. इथं म्हटलेत बघा. पडता अंधारू लागले हंबरू. पडता अंधारू लागले हंबरू म्हणजे अंधार पडू लागल्यावर काय झाले? वासरू हंबरू लागले. नंतरचा प्रश्न पहा. वासरू कळपातून कुठे गेले? वासरू कळपातून रानात गेले. कुठे गेले हे पहा म्हटलेलं आहे. ओढाळ वासरू रानी आले फिरू, कळपाचा घेरू सोडून या. म्हणजे ते कळपातून रानात फिरायला आले. कळपातून कुठे गेले? ते रानात गेले. कवितेतील ओढाळ शब्दाचा अर्थ काय? ओढाळ म्हणजे उन्हाळ. उन्हाळ वासरू होते. खूप थकल्यानंतर वासराला कशाची आठवण आली? खूप थकल्यानंतर वासराला कळपाची आठवण झाली. तर पहा कवितेमध्ये सर्व काही प्रश्नांची उत्तरे अवेलेबल आहेत. कविता एकदा वाचली की तुम्हाला काय होतं? लगेच ते क्लिक होतं. एकदम सोपी कविता इथं दिलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. खूप थकल्यानंतर झालं. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द चालीरीती. चालीरीती चारीही पर्याय चालीरीतीच आहे, परंतु आपल्याला माहीत पाहिजे की ल ला विलांटी कोणती, र ला कोणती आणि ती ला कोणती, तरच आपण योग्य पर्याय त्या ठिकाणी शोधला असता. तर ल ला दुसरी विलांटी, ल ला दुसरी, र ला पहिली आणि त ला दुसरी आहे. अंत्यपद कधीही काय असते? दीर्घ असते. तर तुम्ही शुद्ध अशुद्धचे सगळे नियम वाचून घ्या आणि त्याचे अपवाद पण वाचून घ्या. पहा इथं खूप सारे शुद्ध शब्द आहेत, ते तुम्ही एकदा डोळ्याखालून घाला आणि 5वी 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा तुम्ही पहा. तसेच सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये पडलेले पण शब्द तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. आणि काय करा, सर्व शुद्ध शब्दांचे नियम एकदा वाचून घ्या. इथं आहेत पहा नियम शुद्ध अशुद्ध शब्दांचे. दीर्घ केव्हा, ऱ्हस्व केव्हा, अनुस्वार केव्हा येतो, कोणती. आता इथं काय म्हटलेलं आहे सांगा. आणि नी, परंतु, अति, तथापि, अद्यापि हे काय होतात? अव्ययवे ऱ्हस्वांतच लिहावीत. म्हणजे त्यांचा शेवटचं पद काय ते ऱ्हस्वच येतं. परंतु त्याच्या आधीचा नियम काय सांगतो की सामासिक शब्दातील पहिले पद इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द असल्यास ते ऱ्हस्वांतच राहते आणि ते पद दीर्घ इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द असल्यास दीर्घांतच राहते. उदाहरणार्थ हरिनाम, लघुकथा, गौरीहर असे वेगवेगळे हे नियम आहेत, जे तुम्ही वाचले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय होते की तिथं शुद्ध शब्द निवडायला सोपं जाईल. उदाहरणार्थ थांब रे बाळा.
बघा, हळूहळू हळूहळू पण एका प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. शुद्ध शब्द कसा आहे पहा. दोन्हीला पण दुसरा अवकार आहे. लुटू लुटू, मुळू मुळू, दुडू दुडू. तर अशा प्रकारे ह्याचा काय नियम आहे. अशा प्रकारच्या शब्दातील दुसरे व चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे असे हे नियम आहेत जे तुम्ही वाचलेच पाहिजे, जेणेकरून तुम्हाला शुद्ध शब्द लगेच ओळखता येतो. निरीक्षणाला पण येतो, पण कधी चुकू शकतं म्हणून नियम माहीत असलेले बरे. आता रवी. रवी फक्त रवी लिहिलं तर वी दुसरी विलांटी, पण रविवार लिहिलं तर वला पहिली विलांटी होते. तर हे सगळं नियमातून ते सांगितलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. पुढील प्रश्न पहा. पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता. घमेंड, गर्व, डौलदारपणा, अहंता. तर ह्या ठिकाणी डौलदारपणा हा काय आहे, वेगळा शब्द आहे. पुढे पहा. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. बिनतक्रार, बिनबोभाट, बिनधोक, बिनधास्त. तर कोणालाही कळू न देता म्हणजे बिनबोभाट, चर्चा न करता, बिनबोभाट. शब्दसमूहाबद्दल एक शब्द बघा पहा. हे पण तुम्हाला 8वीच्या स्कॉलरशिपमध्ये भेटून जातील, किंवा 6वीचं मंथन पुस्तक घ्या, ते वाचा, तिथेही भेटतील. खूप सारे असे शब्द आहेत जे आपल्याला माहीतच असतात. हे पहा. शक्यतो 8वीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकावर भर द्या. असे खूप सारे शब्द आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने टिमटिम योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. तर तोंड काळे केले. तिथं उत्तर काय येणार. तोंड काळे करणे. ह्या ठिकाणी त्याचं कसं होईल. कारकुनाने तोंड काळे केले. तोंड काळे केले. खूप सारे वाक्यप्रचार आहेत पहा. अ पासून न्य पर्यंत इथं वर्णानुक्रमे दिलेले आहेत. घाम गाळणे, घोडेमध्ये चढणे, घोडे मारणे, जीव भांड्यात पडणे. अशा प्रकारे खूप सारे वाक्यप्रचार आहेत. तुम्ही वाचा. कोणताही येऊ शकतो, त्याचा आपल्याला अर्थ माहीत पाहिजे, जेणेकरून तिथे आपण योग्य पर्याय निवडू शकाल. हे बघा. तवरचे तोंडाला पाणी पुसणे, तळहातावर शीर घेणे, तोंडाचे पाणी पळणे, तोंडाला पाणी सुटणे, तोंडात बोट घालणे, तोंड टाकणे, तोंडावाटे ब्र न काढणे. आता तोंड काळे करणे. आपल्याला काय पडलं होतं. तोंड काळे करणे याचा अर्थ काय. दृष्टी आड होणे किंवा नाहीसे होणे. तर तिथं हा योग्य पर्याय आहे. पहा. पुढचा प्रश्न पहा. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. या वाक्यातील अधोरेखित अव्यय कोणत्या प्रकारचे आहे. तर पानावर एक आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय. पहा. शब्दांच्या जाती एकूण 8 आहेत. त्यापैकी इथं शब्दयोगी अव्यय विचारलेलं आहे. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. तर शब्दाला जोडून जेव्हा काय येतो, दुसरा शब्द येतो, तर त्याला काय म्हणायचं. मूळ शब्दाला जोडून जेव्हा येतो तेव्हा म्हणायचं शब्दयोगी अव्यय. उदाहरणात पाहायचं. मुलांकडे, पाटी खाली, भावासाठी, झाडापुढे, खुर्ची मागे. या शब्दातील कडे, खाली, साठी, पुढे, मागे हे शब्द काय आहेत. शब्दयोगी अव्यय. कोणते. शब्दयोगी अव्यय. तर
काय म्हटलेलं आहे, जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ घरावर कौले टाकूया. या वाक्यातील वर हा शब्द आणि तो शब्द घर या मूळ शब्दाला जोडून आला आहे व त्यामुळे घर या शब्दाचा टाकूया या शब्दाशी संबंध जोडला गेला आहे. तर पहा, अशाच प्रकारे आता क्रियाविशेषण आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते थोडक्यात सांगते. तर पहा, इथं पहा, पतंग वर उडाला. पतंग वर उडाला. इथं पहा शब्दाला जोडून आलं आहे का? नाही. पण पुस्तक टेबलावर आहे. इथं शब्दाला जोडून आलेलं आहे. तर इथं हे शब्दयोगी अव्यय बनते. तर फरक समजावून सांगितलं बघा तुम्ही. तर रमेश काही वेळ थांबला व नंतर निघून गेला. तर ह्या ठिकाणी हे काय होते, क्रियाविशेषण अव्यय. पण ते जर असं असेल, तो सूर्योदयानंतर आला, तर ह्या शब्दाला हे जोडून आलेलं आहे. नंतर इथं काय झालं, हा शब्दयोगी अव्यय बनलेला आहे. इथून शाळा जवळ आहे, हे क्रियाविशेषण अव्यय. तर ह्या ठिकाणी पहा, मला देवाजवळ काका भेटले. देवळाजवळ काका भेटले. तर ह्या शब्दाला हे जोडून आलेलं आहे म्हणून हा शब्दयोगी अव्यय आहे. थोडक्यात मी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. ओके. पहा, धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले. मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? तर ते धाकट्या भावाला लिहिलेले कौटुंबिक पत्र होणार. सोबतच तुम्हाला चौकशी पत्र, अभिनंदन पत्र आणि तक्रार पत्र यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. पुढे पहा, 1998 साली परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर मा मिरासदार हे परळी वैजनाथ येथे भरलेल्या 71व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य संमेलनाविषयीची माहिती तुम्ही एखाद्या जनरल नॉलेजच्या पुस्तकामधून कलेक्ट करू शकता. झालेली साहित्य संमेलने व त्याच्या अध्यक्ष यांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. याच्यावर एखादा तरी प्रश्न येतो. तर पहा, नंतर पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून कोण ओळखले जाते? तर म्हाईम भट हे मराठी भाषेतील आद्य चरित्रकार म्हणून यांना ओळखलं जातं. तर मराठी साहित्यातील प्रसिद्ध साहित्यिक व त्यांचे कार्य तुम्ही एकदा डोळ्याखालून घाला. एकदा म्हटलं तर होणार नाही, ते पुन्हा पुन्हा तुम्हाला वाचावं लागेल. त्यानंतर टोपण नावे, लेखकांची टोपण नावे, कवींची टोपण नावे, तसेच साहित्यिकांची प्रसिद्ध पुस्तके आणि त्यांनी कोणत्या नावाने कोणत्या नावाने लेखन केलेलं आहे आणि ह्या सर्वाचा तुम्ही अभ्यास जर केला तर हे मार्क तुम्हाला सहज मिळून जातील. त्यानंतरचा प्रश्न पहा, पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द कोणता? तर पहा, ग्रंथ. तो ग्रंथ होतो, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. आता पुढचे पर्याय पहा, पोथी, ती पोथी, पुस्तक, ते पुस्तक, वही, ती वही. तर इथं ती वही झाली स्त्रीलिंगी, ते पुस्तक झालं नपुंसकलिंगी, ती पोथी झाली काय स्त्रीलिंगी. तर पुल्लिंगी इथं कोणता आहे? एक ग्रंथ. मला स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द वाचायचे आहेत. काही तर पहा, केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? तर केशवकुमार प्र के आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे यांचे टोपण नाव काय होते? केशव कुमार. आता कृष्णाजी केशव दामले, पर्याय क्रमांक 2. तर कृ के दामले म्हणजे कृष्णाजी केशव दामले यांचं काय होतं? केशव सूत. नंतर आहेत राम गणेश गडकरी, राम गणेश गडकरी. तर यांची टोपण नाव काय होतं? विनोदी लेखन ह्यांनी बाळकराम यांनी ह्या नावाने केले. तर गोविंदाग्रज ह्या नावाने त्यांनी काय केलेलं आहे? दुसरं साहित्य किंवा कविता लिहिलेल्या आहेत. नंतरचे आहेत वि वा शिरवाडकर. काय? वि वा शिरवाडकर यांचं नाव आहे टोपण नाव कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव काय? कुसुमाग्रज. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? तर पुढीलपैकी प हा कठोर वर्ण आहे. तर 59 आणि 60चे दोन्हींचे तुम्हाला मी विश्लेषण इथं पुस्तकात दाखवणारे पहा. हे आहेत ग्रंथ आणि ग्रंथकार, कवी किंवा काही कवी, साहित्यिक व त्यांची टोपण नावे.
स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि वाचू शकता. नंतर काही काव्यग्रंथ आहेत, त्यांचे कवी आहेत, प्रसिद्ध पुस्तके आहेत, त्यांचे लेखक आहेत, काही नाटके आहेत, ती पण वाचून घ्या. शेवटचा जो 60वा प्रश्न होता की पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे, तर याचं उत्तर आपलं काय आलंय? प, पर्याय क्रमांक 1. तर पहा इथं ही जी आपली मुळाक्षर आहे त्याचा हे कसं आहे पहा वर्गीकरण. हा काय झालं? वर्ग. आता इथं कठोर, पहिली जी 2 असतात ती कठोर वर्णात येतात आणि दुसरी 2 मृदू वर्णात आणि शेवटी आहेत ती अनुनासिके. काय येतात? अनुनासिके. त्यानंतर इतर व्यंजने पहा, य, र, ल, व, श, स, स, ह, ळ. ही 9 जी आहेत ती काय आहेत? त्या आहेत पहा, ही 9 व्यंजने पण आहेत, ही मूलध्वनीच आहेत. पण क ते प वर्गातील जी पहिली 2 आहेत ती कठोर, दुसरी 2 आहेत ती मृदुवर्ण आणि शेवटी आहेत अनुनासिके. अशा प्रकारे वर्णमालेचा तुम्हाला मनापासून अभ्यास करायचा आहे. ह्याच्यावर 1-2 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 1 किंवा 2 प्रश्न वर्णमालेवर आहेतच. उच्चार स्थानावरनं उत्तर आलं आहे किंवा अर्धस्वर आलेत किंवा विजातीय स्वर आलेत, असं 2013 पासून 20पर्यंत काही ना काही वर्णमालेवर विचारलं गेलेलं आहे. त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. या ठिकाणी ह्या प्रश्नातील जे हे आहेत 59व्या प्र. के. अत्रे, कृष्णाजी केशव दामले, राम गणेश गडकरी, वि.वा. शिरवाडकर यांची आपण महत्त्वाची पुस्तकं पाहणार आहोत, जेणेकरून एखादं त्यांचं पुस्तक विचारले तर तुम्हाला सांगता येईल. तर पहा, प्रथम आपण पाहू कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसूत यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक असे म्हणतात. त्यांचा जन्म कुठे झाला? मालगुण, जिल्हा रत्नागिरी. काव्य आहे केशवसूतांची कविता आणि समग्र केशवसूत. पहिला पर्याय जो आपलं उत्तर होतं ते कोण? प्र. के. अत्रे यांची पुस्तके पाहूयात. पहा, प्रल्हाद केशव अत्रे उर्फ केशवकुमार उर्फ आचार्य अत्रे, विडंबन काव्याचे जनक. काव्य कोणते आहे? झेंडूची फुले, हे पण विडंबन काव्य होतं. नाटके पहा, साष्टांग नमस्कार, घराबाहेर, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, उद्याचा संसार, जग काय म्हणेल, तो मी नव्हेच, बुवा तेथे बाया, डॉक्टर मी मंत्री झालो, प्रीतिसंगम, मोरूची मावशी आणि विनोदी लेखन आहे ब्रँडीची बाटली. तर तिसरा जो पर्याय आहे राम गणेश गडकरी, त्यांची पुस्तके पाहूयात. पहा, राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज. काव्य आहे वाघ वैजयंती. नाटके आहेत प्रेम संन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, राम संन्यास, जे अपूर्ण राहिलं, वेड्यांचा बाजार आणि विनोदी लेखन आहे संपूर्ण बाळकराम. अशा प्रकारे राम गणेश गडकरींचं साहित्य आहे. चौथा पर्याय आहे वि.वा. शिरवाडकर यांचंही साहित्य पाहूयात. व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचूही शकता. पहा, विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. काव्य आहे जीवनलहरी, विशाखा, समिधा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा, वादळवेल, महावृक्ष, मुक्तायन, प्रवासी पक्षी, छंदोमयी, पाथेय, अक्षरबाग, थांब सहेली. नाटके आहेत दूरचे दिवे, दुसरा पेशवा, कौतेय, ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, विदूषक, नटसम्राट, मी एक मुख्यमंत्री आणि रूपांतरित नाटके वगैरे इथं सगळे आहेत. तुम्ही पहा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्या. अशा प्रकारे हे चारही पर्यायांचा पण इथं अभ्यास केलेला आहे. तसेच तुम्हाला रणजित देसाईंच्या विषयी काय विचारले जात असते पहा TET मधून. तर पहा, रणजित देसाई इथं पहा, रणजित देसाईचं पहा, स्वामी रामशास्त्री, हे बंध रेशमाचे, कांचनमृग, तुझी वाट वेगळी. कादंबरी आहे स्वामी आणि राजा रविवर्मा. अभोग, लक्षवेध, माझे गाव, श्रीमान योगी, बारी आणि राधेय.
तसेच पु ल देशपांडेंचं सुद्धा साहित्य विचारले जात. तर पहा इथं पु ल देशपांडेंचं सुद्धा आहे साहित्य मी तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे, वाचून घेऊ शकता. इथं विश्वास पाटील यांचेही बघा साहित्य. व्हिडिओ पॉज करून तुम्ही इथं असलेली माहिती वाचू सुद्धा शकता. त्यांची कादंबरी आहे पानिपत, पांगिरा, झाडा जडते आणि महानायक. अशा प्रकारे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि TETसाठी ऑल दी बेस्ट. थँक्यू.